दुपारी मृत्यू झाला। या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाची वाहनं तसंच ऑफिस जाळत निषेध व्यक्त केला। याच अनुषंगाने आज पुणे नाशिक महामार्गावरती ग्रामस्थांनी रास्ता रोको केला असून परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे। जोपर्यंत वनमंत्री आणि पालकमंत्री येत नाहीत तोपर्यंत आंदोलन स्थगित करणार नाही आणि मृत मुलाला अग्नी सुद्धा देणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांनी। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड या गावामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे आणि या घटनेच्या निषेधार्थ आज या भागातील संतप्त ग्रामस्थांनी पुणे नाशिक महामार्ग मंचर या ठिकाणी आढळलेला आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलंय। खरं तर गेल्या 20 दिवसांमध्ये पिंपरखेड आणि परिसरामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 3 जणांना आपला जीव गमवावा लागलाय आणि बिबट्याचा अजून बंदोबस्त होत नाहीये। या भागामध्ये बिबट्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे आणि बिबट्यांचे हल्लेही वाढलेत। त्यामुळे वैतागलेल्या ग्रामस्थांनी रात्री बेल्लेजेजूर या महामार्ग अडवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ते आंदोलन स्थगित करीत आता जे ग्रामस्थ आहेत आणि परिसरातील नागरिक आहेत या नागरिकांनी पुणे नाशिक महामार्ग जो आहे हा मंचर या ठिकाणी अडवलाय। आपण या ठिकाणी पाहू शकताय या आंदोलनाला मोठा असा पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी ठेवण्यात आलाय। गेले तासभरापासून या ठिकाणी पुणे नाशिक महामार्गावरती आंदोलकांनी आंदोलन सुरू केले। जे बिबटे आहेत या बिबट्यांचा वन विभागाने त्वरित बंदोबस्त करावा, त्याचबरोबर हा जो बिबट्याचा हल्ला झालाय आणि ह्या हल्ल्यामध्ये जे 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय या घटनास्थळाला वनमंत्री असतील, राज्याचे पालकमंत्री असतील यांनी घटनास्थळाला भेट द्यावी, जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट द्यावी अशी मागणी या ठिकाणी आंदोलकांनी केली आहे। जोपर्यंत वनमंत्री आणि पालकमंत्री घटनास्थळाला भेट देत नाहीत तोपर्यंत या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मुलाच्या मृतदेहाला अग्नी न देण्याचा निर्णय पिंपरखेड ग्रामस्थांनी घेतलाय आणि त्याचसाठी बिबट्याचा कुठेतरी बंदोबस्त करण्यासाठी या ठिकाणी शिरूर तालुका असेल, जुन्नर तालुका असेल, आंबेगाव तालुका असेल या भागातील नागरिकांनी पुणे नाशिक महामार्ग हा अडवलाय आणि या पुणे नाशिक महामार्गावरतीच आता या ठिकाणी आंदोलकांनी ठिय्या मांडलाय। त्यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्याही अगदी 2-2, 3-3 किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या आहेत। जोपर्यंत वनमंत्री येत नाही, जोपर्यंत पालकमंत्री येत नाही तोपर्यंत या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मुलाला अग्नी देणार नाही आणि तोपर्यंत हे आंदोलकही या ठिकाणी उठणार नाही असा निर्धार या ठिकाणी आंदोलकांनी व्यक्त केलाय। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, मंचर, पुणे। यानंतर पुण्यात एक बातमी बघूयात। मंचर इथल्या रास्ता रोको आंदोलनामध्ये गोंधळ झालाय। वळसे पाटील यांच्या कार्यकर्त्यांवरती कारवाई करण्यात आली आहे। हे सगळे आंदोलक भडकलेले आहेत। पिंपरखेड इथे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये ज्या 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला त्यानंतर संतप्त नागरिकांनी आज मंचर इथे पुणे नाशिक महामार्गावरती सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन सुरू केलं आणि या आंदोलनामध्ये एका स्थानिक आमदारावरती टीका केल्यानंतर आमदार वळसे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी त्यावर आक्षेप घेतला आणि आंदोलनामध्ये गोंधळ झाला। या संदर्भातली माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांच्याकडनं। सचिन, काय नेमका गोंधळ झालाय? तर गेल्या 15 दिवसामध्ये पिंपरखेड परिसरामध्ये 3 जणांचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आहे आणि त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज पुणे नाशिक महामार्गावरती गेले 3 तासापासून रस्ता रोको आंदोलन केलंय। या रस्ता रोको आंदोलनामध्ये एक महिला आंदोलक आपल्या भावना व्यक्त करत असताना त्यांनी स्थानिक आमदारावरती काही टीका केली आणि या टीकेवरती वळसे पाटील यांच्या आमदार वळसे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला। त्या आक्षेपानंतर आंदोलक भडकले आहेत। वळसे पाटलांच्या कार्यकर्त्यांवरती आंदोलक भडकलेत। मंचर बाजार समितीचे सभापती निलेश स्वामी थोरात यांना यावेळी धक्काबुक्की करण्यात आली आहे। यानंतर वळसे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन स्थळ सोडल्यानंतर आंदोलनामध्ये पुन्हा शांतता झाली आहे आणि आता आंदोलन शांततेत सुरू आहे। स्टुडिओ सचिन, धन्यवाद या माहितीसाठी। तर पुण्याच्या मंचर इथे 13 वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जो मृत्यू झाला त्यावरनं नागरिक संतप्त झालेत आणि त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांचा हा मोर्चा किंवा आंदोलन तिथं सुरू असताना या आंदोलनामध्ये गोंधळ झालाय। आम्हाला किती लोक मारल्यानंतर तुम्ही इथं वेळ देणार हा आमचा सवाल आहे। हे पत्र आहे वनमंत्र्यांना स्वतः मी जाऊन 27 तारखेला दिलं आणि मग आज ही ज्यावेळी घटना होती कालची झाली, पंचदळाला रास्ता रोको केलं, त्यानंतर रोडेवाडी फाट्याला देखील केलं आणि रात्री रोडेवाडी फाट्याला सर्वांनी ठरलं की जोपर्यंत आता ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आता माग हटायचं नाही, आता लढायचं हा निर्णय घेतला आणि म्हणून या आंदोलन इथं आज त्या ठिकाणी ठेवलं।
होत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री मला 11:40 पत्र पाठवलं की आम्ही बिबट्या जो नरभक्षक आहे त्याला मारण्याचा शूट करण्याचा आदेश काढलेला आहे. डोले साहेब इथं DYSP आहेत, त्यांनी सांगितलं की सकाळी 6:30 वाजता माणसं तिथं शूट करण्याकरता येतील. आम्ही वाट पाहिली आणि 11 वाजेपर्यंत शूटर त्या ठिकाणी पिंपरखेड मध्ये पोहोचलेले नव्हते. बरोबर ना? आता साहेब आहेत, आता ते त्यांना पण माहिती आहे साहेब 11 वाजेपर्यंत कोणी आलं नव्हतं. मग रात्री रोहनच्या संदर्भात त्याच्या वडिलांनी सांगितलं की मला जोपर्यंत न्याय मिळत नाही, मुलगा माझा आहे, तोपर्यंत माझ्या मुलाचा अग्नी त्याला त्या ठिकाणी लावला जाणार नाही. हा निर्णय त्याच्या वडिलांनी घेतला, ग्रामस्थांनी घेतला, या पण जाणून घ्या.